नगर अर्बन बँकेत ठेवीदारांनी बँकेत लावलेला भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांचा फोटो हटवण्यास बँक प्रशासनाला भाग पडला। चांगल्या लोकांना बदनाम केलं। टाका खाली तिकडे जाळा त्याला आणि परत लावू नका। तुम्हाला सांगतो परत लावू नका। नाव पण काढा, नाव काढा, नाव काढा, काढून टाका ती पाटी। हा फोटो ताब्यात घेऊन ठेवीदारांनी बँकेसमोर त्याला जोडे मारले आणि आंदोलन केलं। फोटो पायदळी तुडवत त्याची मोडतोड केली। ज्यांनी बँकेचं वाटोळ केलं, बँक बंद पाडली, ठेवीदारांना आर्थिक अडचणीत आणलं, त्यांचा फोटो बँकेत लावायचा नाही, ज्यांनी बँक उभी केली, वाढवली आणि जपली, त्या अशांच्या रांगेत यांचा फोटो लावायचा नाही अशी तंबी ही ठेवीदारांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे। आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या नगर अर्बन बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केलाय। बँकेवर व्यावसायिकाची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची भेट घेण्यासाठी ठेवीदार बँकेमध्ये आले होते। व्यावसायिक बँकेत नसल्यानं त्यामुळे त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली। व्यावसायिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, ते खरी माहिती देणार नाहीत, आम्हाला आमचे पैसे कधी मिळतील हे सांगा। यावर गायकवाड यांनी 2 दिवसांमध्ये चर्चेसाठी वेळ देण्याचं आश्वासन ठेवीदारांना दिले। ही चर्चा चालू असतानाच काही ठेवीदारांनी बँकेच्या तळमजल्यावर दर्शनी भागात लावलेला माजी खासदार स्वर्गीय गांधी यांचा फोटो हटवण्यास बँक कर्मचाऱ्यांना भाग पाडलं। हा फोटो ताब्यात घेऊन बँकेसमोर त्याला जोडे मारायचं आंदोलन केलं। स्वर्गीय गांधी आणि संचालक मंडळाचा निषेध यावेळी करण्यात आला। प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे केली आहे। अर्बन बँक बनवणाऱ्या संचालकांचा, अर्बन बँक बनवणाऱ्या संचालकांचा दिलीप गांधी मुर्दाबाद, मेलेल्या परत मुर्दाबाद। त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव हे वैद्यकीय रजेवर आहेत। ते हजर होऊ न शकल्यास 2 दिवसांमध्ये त्यांच्या जागी दुसरा अधिकारी नियुक्त करून कारवाई सुरू केली जाईल असं आश्वासन खैरे यांनी ठेवीदारांना दिले। 2 संचालक देशाबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी ठेवीदारांनी यावेळी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।